मला एकनाथ महाराज आठवले त्याच्यामुळे. श्रीखंड्या 36 वर्ष. किती वर्ष होता श्रीखंड? किती वर्ष होता एकनाथ महाराजांच्या घरात? 31 वर्ष. श्री म्हणजे कोण माहिती का? श्रीखंड म्हणजे कोण? भगवान श्रीकृष्ण. द्वारकेवरून आला एक विद्वान आला, आचार्य आला, गळ्यात आला, वसरीत बसला. एकनाथ महाराज त्याच्या जवळ बसले. दोघंही बसले. विद्गुत चालू झालं दोघांचा प्रश्न. कारण तेवढ्या वेळात पाणी संपलेलं होतं. दुपारची वेळ होती. मे महिना होता. ऊन पडलेलं होतं. उन्हामधला अशा लाया उठावा असं कडकडीत भूमी तापलेली होती. तेवढ्यात हाक मारल्या. अरे श्रीखंड! गिरिजाने हाक मार. गिरिजा म्हणताय बाबा अरे 2च ग्लास पाणी घरा दोघांपुरतं. 3रा ग्लास सुद्धा पाणी द्यायला नाहीये. जातो का? श्रीखंडानं बघितलं. आई येतो मी, पाणी घेऊन येतो. खांद्यावरती ते घेतलेलं आहे, निघालेलं आहे. परंतु पाणी एकनाथ महाराजांच्या घरात आणायचं म्हणून पायात काही घालायचं नाही. सोहळ्या ओहळ्यात जायचं. उन्हाळा म्हणतो मी, वाळू अशी लाल लाल तापलेली आहे आणि माझ्या कृष्णाचा, माझ्या श्रीखंडाचा पाय म्हणल्यानंतर काय एवढा नाजूक कमरावरही पाय ठेवल्यानंतर हे होईल. असे नंगे पाय गेले. गोदावरी मध्ये पाय बुडवले. बरं स्नान करून सोहळ्या ओहळ्यात पाणी न्यायचंय. अंगावरही पंचा नाहीये. फक्त खाली एक सुंदर असं शालू घातलेलं आहे, सोहळं घातलेलं आहे. बुडी मारलेली आहे. पाण्यात स्नान केलं. गोदावरीच्या डोळ्याला पाणी आलं. अरे का कृष्णा, काय केलं त्या एकनाथ बाबानं? एवढी काय ऋण आहे तुझ्यावर की आज नाथा घरी नाचतोय, तू पाणी भरतोय बाबा. रडते गोदावरी. गोदावरीच्या डोळ्यातलं पाणी भगवान श्रीकृष्णानं अलगद पुसलं आणि तेवढ्या वेळात पाणी भरलं आणि कृष्ण चालू लागले. धरणीवर तापलेल्या निसर्गाचा नेहमी देव असला तरी काय झालं म्हणून पाय अशी होरपाळत आहे. तावत टाकले आई, तावत टाकले ग. पण वस्त्रीत घेऊन आपलेच पाय आपल्याच हातात धरून कृष्ण तो पाय पाहत होता आणि एवढे फुटण्यासारखे फोड आपल्या पायाला येऊन त्याच्यावर काय मागित होता. तेवढं त्या गिरजाईनं पाहिलं. काय करतोस बाबा? काही नाही आई, पाय पोळले, थोडीशी गारवा येतोय. आई उठली. ती जगदंबा होती, जगत जननी होती. जिथं कृष्ण पाणी भरत होता ती आई काय असेल, अधिकार काय असेल तिचा. त्याच वेळेस आली. त्या पाण्यात आपला पदर ओला केला आणि श्रीखंडाचा हात घेतला आणि त्याला ओलावा देऊन थोडे थंड थंड करू लागली. आई गिरिजाचा डोळ्यातून पाणी थांबत नव्हतं म्हणून एकनाथ महाराज सांगितलं काय? काही नाही. अरे या श्रीखंडाचे पाय बघताय कसे बघारे कसे लाल झाले. एकनाथ महाराजांच्याही डोळ्यात पाणी आलं. दोघही रडताना ज्या वेळेस भगवान श्रीखंडाने पाहिलं आणि आपला पंच काढला, दोघांचे डोळे पुसले आणि सांगितलं बाबा आता मला अतिशय ऋण होते पण मला घ्यायला कोणीतरी आलेलं आहे, मला जावं लागेल. त्याच वेळेस एकनाथ महाराज म्हणतात अरे जोपर्यंत आमच्या जीवाजीव आहे तोपर्यंत आम्हाला सोडून जाऊ नकोस. माझा मुलगा हरिभाऊसाहेब पंडितही तुला सोडणार नाही, माझा नातू तुला सोडणार नाही. आम्हाला सोडून जाऊ नकोस बाबा, आम्हाला सोडून जाऊ नकोस, तुझ्या पाया पडतो. सांगितलं आता वेळ संपलाय, निघायची वेळ झालेली आहे. तेवढं वसलीतला पंडित काय हितगुत चाललं पाहायला आलो आणि तेवढ्यात त्यांनी बघितलं अरे हा श्रीखंड नाहीये. एकनाथ महाराज प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण एकनाथ महाराजांच्या डोळ्यातलं पाणी थांबलं आणि माझा कृष्ण होक्ष मोक्ष रडत होता. माझ्या एकनाथ महाराजांना सोडायचं आहे, माझ्या गिरजाला सोडायचं आहे म्हणून रस्ता हात मारली. त्या पंडिताला हा कृष्ण आहे, तेवढ्याच कृष्ण त्या खांबात सामावला गेला आणि एकनाथ महाराज खांबापाशी रडू लागले. मला कसा कळाला नाही. त्याच पद्धतीनं त्या ठिकाणचे ते शेठ लोक सांगत होते करंजगावला आमच्या इथं 18 वर्ष जन्माला 18 वर्ष राहिले. पण ज्यावेळेस आमच्या
त्या शिवरला आम्हाला 2 ठिकाणी मळ्यातही दिसले आणि शिवरच्या मंदिरातही दिसले. त्यावेळेस डोळे उघडले की अरे हा कोणी नसून भगवान शंकरांच्या मळ्यात पाणी भरतोय. मग त्यांना कळालं. लक्षात घ्या, जशी श्रीखंडानं पाणी भरलं तसं ते आमच्या बाबाजीने किती दिवस राहिले असेल.